सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले, पण छत्रपती शिवरायांचं आजही नाव घेतलं की खऱ्या अर्थानं जयचा हुंकार आमच्या मुखातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही। धर्मवीर संभाजीराजे भोसले अनंतात विलीन झाले, पण आजही शंभूराजेंचं नाव घेतलं की आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। काय ती गाथा, काय तो सुवर्ण इतिहास। अरे मानवजी कोसळला आणि संभाजी जरबंद झाला। पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजीराजांना अन्याय आलं आणि त्याच वेळी वसीम गरजला, झुक जानम गेल औरंगजेब के सामने। आणि त्याच वेळी कवी कलश उतारला, राजा हो झुकाएंगे नहीं झुकाएंगे, खामोश। आणि सब दिशी वसीम पुढे आला, चुप चुप एकदम चुप, याद रख अल्लाह ताला के दरबार में है तू। आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे। आणि त्याच वेळी हस्ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठलं, संभाजीराजांच्या समोर आला, रक्ताळलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था तब मिला था हमें आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से कि उरे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता। तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता है। सच कहा था कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं अल्लाह ताला के गिरफ्त में है तू। सच बता संभा, सच बता, कहाँ रखे लो, कहाँ रखा खजाना। अरे उसाला छावा, अरे हिंदुस्तान आमचा खजाना, इथला मातीचा कण मानतो आम्ही सोनं। तू गिल्लास हिंदुस्तान, तू गिल्लीस लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो। घेत नाही असा घेऊ मनगटाच्या बळावर। आणि तर पडला औरंगजेब, ए अल्लाह या मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों भी एक भी संभा पैदा नहीं हुआ हमारे जनाने में। अरे उसला छावा तुझ्या पोटी अरे हट, स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी अरे हट। संभा जन्माला येईल तो सह्याद्रीच्या कुशीतच आणि आऊसाहेब बाबासाहेबांच्या मुशीतच, तुझ्या पोटी नाही रे। आणि कवळला औरंगजेब, याद रख संभा, याद रख मेरे हाज कैद में है तू। आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आणि औरंगजेब गुडघ्यावर टेकून नमाजाच्या रुखवता पडायला लागला। हे चित्र संभाजीराजांनी पाहिलं आणि पाहता पाहता कवी कलशांकडे मान फिरले। कवीजी, कवी आहात आपण, प्रसंग पाहताय ना, या प्रसंगावर सुचते का एखादी कविता। आणि कवी कलश पाहत राहिले, अरे मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता। ही काय कविता ऐकायची वेळ आहे। पण राजांचा तेजाळलेला तेजमुख पाहिलं आणि कवी कलश उतरला, हा राजन का नहीं राजन, तुम हो सांझे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तकल तेज औरंग। राजे काय लढला तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, राजे काय तुमचं ते तेज, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून तुमच्या समोर आलाय। राजा खामोश। आणि औरंगजेब सब दिशी उभा ठाकला, चुप एकदम चुप। सच बता मेरे कौन से सरदार शामिल थे तुम्हें। अरे उसला छावा, अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही रामची। आई भवानीच्या पुते आम्ही झुंजू इथं मरू इथं, याद रख वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखे, नको लागूच ना दादा। आणि संतापला औरंगजेब आणि शेवटी त्याने आपल्या हुदऱ्यांकडे पाहिलं आणि फरमान सोडलं, ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें, हे आंखें जलाती है मैं बहुत, काट डालो इसकी ज़बान, हे ज़बान बोलती बहुत है। आणि पाहता पाहता वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाकडे संभाजी राजांना नेण्यात आलं। आता सजेचा अंमल सुरू व्हायचा आहे। पहिली सजा आहे जवान छोटायची, 2 हप्सी लालवुंद तप्तसळ्या धुरंजळेच्या हवेत सोडणाऱ्या। पाहता पाहता राजांच्या समोर येऊ लागले, राजवाड्यातल्या प्रत्येकाची नजर मात्र समोर होती। रोखाना 2 हप्सी वेगाने पुढे येऊ लागले, राजांच्या नजदीक येऊ लागले। राजांची नजर गेली, पाहता पाहता ती वाघाची नजर पाहिली, 2 हप्सी बाजूला झाले, पुढच्या 2 हप्सी वेगाने पुढे येत जाते। राजांची नजर गेली, राजांनी पाहिलं 2 हप्सी वेगाने येतात,
तप्त लावा सळ्या उघड्या पाहिल्या आणि मनाशी विचाराला डोळे जाणार आता. ज्या डोळ्यांनी केला होता इशारती मावळ्यांना, ज्या डोळ्यांनी सांगितलं होतं आबासाहेबांना या स्वराज्याचा कळसाचा मुकुटमणी बांधणार आम्ही, ते स्वराज्य जाणार आता. ते डोळे जाणार ज्या डोळ्यांनी आजपर्यंत विश्वास दिला होता आबासाहेब आऊसाहेब महासाहेबांना, ते डोळे जाणार आणि त्याच वेळी उघडले डोळे. मुखातून जगदंबाचा बोल हुंकार पडला. दोन्ही आपसी वेगाने राजांच्या समोर आले. पाहता मला तप्त सळ्या अगदी जवळ येत गेले आणि पाहता सगळीकडे वातावरणामध्ये शांतता घुसली आणि घुसल्या. दर्शनाचा अवकाश निघून गेला. वातावरण स्तब्ध झालं. तर काही सह्याद्रीचा गोडकोट सुद्धा शांत झाला होता आणि वाहणारा वारा सुद्धा स्तब्ध होऊन बसला होता. अरे प्रत्येकाची नजर रोखली होती. माझ्या या सर्जा संभाकडे पाहण्याची कुणातही हिंमत मात्र बाकी नव्हती. आमच्या बोटाला लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही. अरे तप्त लावा सळ्यात माझ्या राजांच्या डोळ्यात गेल्यात किती यातना झाल्या असतील, किती, पण कशासाठी? या भगव्याच्या तळपत्या स्मितासाठी. अरे होय तो तोच भगवा जो त्रेता युगात प्रभू रामचंद्रांनी खांद्यावर घेऊन धर्माची अधिस्थापना केली होती. अरे होय तो तोच भगवा जो खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांनी खांद्यावर घेऊन धर्माची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रवली होती. तो तोच भगवा जो माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा कळस चढवला होता. तो तोच भगवा जो माझ्या शिवरायांनी खांद्यावर घेऊन लोक कल्याणकारी स्वराज्याचा वसा पेलला होता. अरे तो तोच भगवा जो माझ्या शंभू राजांनी खांद्यावर घेऊन खऱ्या अर्थानं धर्माचंही एक वेगळं मूर्त रूप स्थापन केलं होतं त्या भगव्याच्या अस्मितेसाठी. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण दुसऱ्या सजेचा अंमल आता सुरू व्हायचा होता. दुसरी सजा होती जबान छटायची. पुन्हा दोन हप्सी पाहता हातामध्ये तलवारी आणि सांडशी घालून पुढे येऊ लागले. राजांना पावलांची जाणीव झाली. पाहिला डोळे होतेच कुठे. तप्त उग्र वास अजूनही येत होता. दोन्ही हप्सी वेगाने पुढे येऊ लागले. पावलांचा आवाज आला. सगळ्यांच्या नजरा पुन्हा स्थिरावल्या. काय होणार? पण राजांनी मनोमन विचार केला. जीभ जाणार आता. ज्या जिभेनं हरर महादेवचा गर्जना केली, जी जीभ जगदंबेचा हजारो हस्तीचा बळ देणारी ठरली, ज्या जिभेनं आजपर्यंत अनेक गुप्त घडामोडी पाहिल्या नव्हे तर त्या प्रत्यक्षातही आणल्या. जीभ जाणार आता. दोन्ही हप्सी वेगाने पुढे सरकू लागले. एकाच्या हातात सांडशी, दुसऱ्याच्या हातात तलवार. दोन्ही पुढे येऊ लागले. पण जाणीव झाली, अरे वाघाचा जबडा आहे, उघडणार नाही. तिसरा धावत आला. त्यानं हातामध्ये घन घेतला. राजांच्या डोक्यावर पहिला घनाचा प्रहार झाला. कानातून रक्ताची चळकंडी बाहेर पडली. पण त्याच वेळी राजांच्या मुखातून बोल बाहेर नव्हता पडत, कारण राजांचे ओठ दाबलेले होते. दुसऱ्याने कानावर जाबूदोर दिला. पुन्हा घनाचे घाव डोक्यावर होऊ लागले. राजांचा जबडा काही उघडे ना. तिसऱ्याने घनाचे घाव चालू ठेवले. मागच्यानं पाठीवरती तलवारीचा वार केला. रक्ताची चळकंडी लागली. आता तरी वाघाचा जबडा उघडे. पण उघडे कसा? वाघाचा जबडा. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजते ही अवकाश सांगणाऱ्या माझ्या शिवाचा छावा सर्जा संभाचा जबडा उघडेल कसा? पण त्याच वेळी कोणीतरी युक्ती काढली. कान दाबले, नाक दाबले, स्वतःची जीव गलबलला. या संधीचा घेतला फायदा. गेली सांडशी, ओढली जीभ, साप. रक्तात चळकंड्यामध्ये शंभू राजे वाहून निघाले. जीभ खाली वलवलत पडली. राजांपासून पोडकी व्हायला तीही तयार नव्हती. अरे तब्बल 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 11 दिवस माझ्या राजांचा अनन्वित अत्याचार पाहिलं आणि बसल्या जागी कवी कलशानं प्राण सोडला. कोणीतरी यायचं नख उपटायचं, कोणीतरी यायचं अंगाची साल सोडायचं, कोणीतरी यायचं तलवारीच्या टोकानं मांसाच्या लग्ने काढून कुत्र्या गिदडांना घालायचं, कोणीतरी यायचं सोललेल्या अंगावर मिठाचं पाणी मारून जायचं. तब्बल 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 40 दिवस माझा राजा यातनांचा नंगानाच सहन करत राहिला. पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, मगर नहीं टेकी उसने गर्दन हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, होंगे कभी कामयाब. ऐसे ही खाली हात लौटना पडेगा देहल्ली. अरे ते संताधनानं ते भाग्य मिळूच दिलं नाही आणि स्वराज्याचा भगवा मात्र आसमंती राजांचा देह गेल्यानंतर सुद्धा फडकवत राहिला. ज्याप्रमाणे तुकोबराय सांगतात, अभंग तुका म्हणे ही सवय आजच्या दिवशीच नाही महाराज, ही कालांतरानं सुद्धा सदोदित राहिली पाहिजे. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात की अंतपार सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या.
प्रपंच दुःखमूळ आहे, पण त्या प्रपंचाला जर परमार्थाची जोड दिली तर नासक्या देहाचंही सोनं होईल. नव्हे तर या देहानं असं कर्म होईल की हा देह गेला तरी तोचा सुगंध मात्र सुधीत वर्षानुवर्ष नव्हे युगनयुगे राहील. ज्याप्रमाणे शिवरायांचा, माझ्या शंभूराजांचा, माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा गंध आहे, त्याप्रमाणे आपलाही देह घडावा ही खऱ्या अर्थानं अपेक्षा या ठिकाणी तुकोबाराय व्यक्त करतात. नियोजित वेळेमध्ये 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना खऱ्या अर्थानं माझ्या बोलण्याच्या उगाच जर काही चुका झाल्या असतील, मी तुमच्या मुलासारखा आहे, मुलगा या नात्यानं मला माफ करावं आणि जे योग्य वाटलं ते मात्र काळजात करून घ्यावं एवढी एक विनंती हात जोडून नम्रपणे करतो. इलेक्शन 15 तारखेला, आता ग्रामपंचायत इलेक्शन जवळ आलेलं नाही ना इकडे, मग खऱ्या अर्थानं हात जोडून एक विनंती मात्र मी आपल्याला करतो. जरी आपल्याकडं निवडणूक नसेल, गावची एकी एवढी सुंदर पत्नी या ठिकाणी आज महाराज दिसते आहे. ही प्रत्येक गाव जर म्हटलं तर हाताच्या 5 बोटाप्रमाणे असतं महाराज. प्रत्येक गावात या बोटाप्रमाणे काही माणसं असतात ज्यांची ओळख आमदार, नगरसेवक, खासदार, मुख्यमंत्री प्रत्येकापर्यंत असतं. हे सकाळी 6 वाजता जातात, संध्याकाळी 11ला गावात येतात, दिवसभर ते त्यांच्या नियोजनात असतात. काही माणसं या बोटाप्रमाणे प्रत्येक गावात असतात. त्यांना वाटत असतं गावचा विकास झाला पाहिजे, गाव घडलं पाहिजे, गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे. ते गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस झगडत असतात. काही माणसं या बोटासारखी असतात, विरोधक असो ते सत्ताधारी असो, ते एकच सांगतात, तुम्ही चलाच पुढं, आम्ही हाईच मागा. ह्या बोटाचा प्रकार जरा जास्तच राहतो. काही या बोटासारखी असतात, ते म्हणतात गावात काही राम नाही, वाडीत राहायला जाऊ, ते शेतावर राहायला निघून जातात. आणि काही मात्र या करंगळीप्रमाणे असतात, गावातही राम नाही, शेतातही राम नाही, चाकण MIDC नाही, ते जालना MIDC गाठवतात. पण याला मात्र माहीत असतं आपलं गाव घडलं पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे, गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं तो रात्रंदिवस प्रयत्न करतो, पण त्याला पक्क माहीत असतं हा हाताशी आल्याशिवाय गावचा विकास होणार नाही, कारण निधी इथूनच येईल. म्हणून तो त्याला भेटायला येतो. गाव कसं घडलं, सुंदर. हे कसं आहे, तुम्ही चलाच पुढं, आम्ही हाईच मागं. ते आलं. यानं विचार केला शेतात काय राहता, गाव घडतंय, गावात येऊ, तोही आला. आणि शेवटी यानं विचार केला जालना चाकण MIDCला काम करा आणि गुरुवारच्या सुट्टीला 100चं पेट्रोल टाकून बायकोला भेटायला इकडे या, आपलं गाव घडते, गावातच जाऊ. तोही आला आणि गावची वज्रमूठ तयार झाली. ही वज्रमूठ आपल्या गावची आज अखंड आहे, ही यापुढेही अखंड राहो, ही खऱ्या अर्थानं आपलं जागृत देवस्थान असणाऱ्या हनुमंतरायांच्या चरणी विनम्रपणे या ठिकाणी प्रतिपादित करतो. आणि या गावात येत असताना 1-2 गोष्टी मी बोलून जाणार आहे, कदाचित जर चुकीच्या वाटल्या, मुलगा या नात्याने सुरुवातीलाच माफी मागतो. पण खऱ्या अर्थानं येत असताना मी ज्या ज्या ठिकाणी माझा मित्रपरिवार आहे, तर आपल्या गावातील माझ्या माहितीप्रमाणे हनुमंतरायांचं मंदिर म्हणजे फार जागृत देवालय आहे, ज्याची फार मोठी ख्याती आपल्या आजूबाजूच्या पंचकृषीत पण आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर दर्शन घेताना त्या ठिकाणचा असणारा भाव आणि या ठिकाणी असणारी सरस्वती मातेची प्रसन्नता आपल्या डोळ्यांसमोर नजरेत भरून येते. खऱ्या अर्थानं एक विनंती करतो, कारण मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे, पण आता आपल्याला पुढचा एक सभामंडप त्या ठिकाणी येताना दिसला की तो सभामंडप बांधणं थोडीशी गरज आहे. कारण भगवंतासाठी ज्यावेळी सावली केली, पण पुढं जर त्या ठिकाणी झालं तर फार सुंदर होईल. ही वज्रमूठ त्या आपल्या गावातील मंदिरांसाठी, कारण मंदिरं ही आपल्या पुढच्या या भावी पिढीचं सगळ्यात मोठं आशास्थान आणि आदरस्थान असणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थानं ही गावची एकी उद्याच्या भविष्यात आपल्या गावाला एका वेगळ्या बीडमध्ये नाही तर महाराष्ट्रात वेगळ्या उंचीवर नेणारी ठरेल या शंका नाही. आदरणीय खऱ्या अर्थानं ज्या वटवृक्षाच्या छायेखाली गेल्या 31 वर्षांची एक देदीप्यमान परंपरा आहे, ते आदरणीय गुरुवर्य तात्यासाहेब महाराज म्हस्के, ज्यांची बाबांची केलेली सेवा आपण सर्वांनी अनुभवली आहे. आणि त्या सेवेतून खऱ्या अर्थानं जीवनाचा कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग साधत बाबांच्या जीवनाचा एक वेगळा पैलू या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे भागवत, तुमच्या माझ्या जीवनामध्ये कर्म हे प्रत्येकाला माहीत असतं, पण कर्माच्या पलीकडं मृत्यूचा सोहळा जो माझ्या शंभूंनी साजरा केला, शिवरायांनी साजरा केला, जो परीक्षित राजाचा सोहळा साजरा होत असताना ज्या भागवतातून तुमच्या माझ्या जीवनाच्या कर्मरेखेच्या पलीकडे असणारं चिरंतन सत्य, जे 84 लक्ष योनीनंतर तुमच्या माझ्या जीवनाला मोक्ष आहे, तो मोक्ष प्राप्त करण्याची गुरुकिल्ली ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहोत, ते आदरणीय गुरुवर्य भागवताचार्य, आदरणीय ज्यांचं नाव आज महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या पलीकडेही आदरानं घेतलं जातं. आणि त्यांच्या विचारांची उंची ही आम्हासारख्या तरुण कीर्तनकारांना फार मोठी प्रेरणा देणारी ठरते. त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात अर्पण करत आदरणीय गोंदीकर महाराजांना या ठिकाणी प्रणाम करतो. त्याचप्रमाणे ज्यांचं आज दातृत्व आहे, जे अन्नदाते, आज जे बरंच मोठं शिष्टमंडळ जे आहे, एकदा कडाडून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, आजचे यजमान
स्वप्नील भाऊ मस्के त्यांचा मित्रपरिवार, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मित्रत्वाचं फार प्रेम दिलं आणि एक मित्रत्वाची छाया सुदोदितच आम्हाला मिळते, म्हणजे आज भेट झाली म्हणून नाही, तर पहिल्यापासूनचे एक जवळचे मित्र आदरणीय डॉक्टर गोविंददादा मस्के, सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून आलेले आपल्याच विभागाचे भूमिपुत्र, ज्यांनी खऱ्या अर्थानं या मातीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं नाम केलं, ते आदरणीय सुषेण महाराज नाईकवडे आणि त्याचप्रमाणे आदरणीय कसबे महाराज. आपलेही मनापासून, कारण तुमच्या आयुष्यातला मौल्य आजबे मनापासून खऱ्या अर्थानं 2 तासाचा तुमच्या आयुष्यातला वेळ घेतला. त्याचप्रमाणे सगळे श्रोतावृंद, कारण खऱ्या अर्थानं कीर्तनकार येऊन बोलून जात असतो, पण मी स्वतः एक गोष्ट मात्र प्रामाणिक बोलतो, ज्यावेळेस मी बोलत असतो त्यावेळेस तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान 2 तासांचा वेळ मी घेत असतो. त्यामुळे या 2 तासाचा तुमचा वेळ घेत असताना माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. योग्य होतं ते काळजात करून घ्यावं यापेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या तरुण सगळ्या कार्यकर्त्यांचं, कारण मी पहिल्यांदा ह्या भागामध्ये ही तरुणाई अनुभवली, एकदा दोन्ही हाताने जोरदार काढून टाळे या सगळ्या तरुणाईसाठी झाल्या पाहिजेत महाराज. या सगळ्या तरुणाईचं मनापासून ऋण व्यक्त करतो. उद्या तुमच्या या गावची तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, ती समर्थपणे पेलाल ही खात्री आहे. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपणा सर्वांना या नवीन इंग्रजी वर्षाच्या, कारण आपलं वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं, या नवीन वर्षाच्या नवीन संकल्प करण्याच्या दृष्टीनं असणाऱ्या या वर्षाची, कारण कोरोनाचा कालखंड संपला आहे आणि एक नवीन पहाट आहे, या पहाटेमध्ये आपण पुढे यावं, आयुष्यात घडावं ही अपेक्षा व्यक्त करतो. ही 2 माणसं ज्यांच्याबद्दल बोलायचं खऱ्या अर्थानं राहून गेलं, पण ते जाणीवपूर्वक मागं ठेवलं, याचं कारण आहे वारकरी संप्रदायाची एक उंची, जी उंची कधीच मोजता येत नाही, परंतु या जगाच्या पाठीवर तिला पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सगळ्या मंडळींनी केलं आहे. हॉटस्पॉटचे आमचे परममित्र या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानमंदिर यूट्यूब चॅनलचे आदरणीय चक्रधर महाराज पाचपुते, हे दोन्ही जी काही, कारण त्यांच्यासमोर जरी कॅमेरे असले तर त्या कॅमेऱ्यातून लाखो करोडो लोकांपर्यंत, आज परदेशापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचं एक अलौकिक कार्य करत असतात. आणि विशेष म्हणजे हे कार्य करत असताना येणाऱ्या अडचणीही त्यांना त्यांच्या माहीत असतात. या सगळ्या गोष्टीत आज नाही म्हटलं तर 1.5-2 लाखाचे कॅमेरे त्यांच्या सोबतीला आहेत. त्यांनी शेवटी ते कष्टाचा परिपाक आहे, त्यांच्या कलेला न्याय मिळावा आणि आपल्या गावात उभे राहणाऱ्या प्रत्येक ज्याच्या हातामध्ये कला आहे त्या मुलाला न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो. अधिकचा वेळ घेत नाही, शेवटचे 10 मिनिटं अधिकचे घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.